लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जूनच्या 12व्या हप्त्याची मोठी बातमी आलेली आहे। जून महिन्याचा म्हणजे या महिन्याचा 12व्या हप्त्याचे वितरण अजून चालू झालेले नाही। 12व्या हप्त्याचे वितरण कधी होणार आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे की लक्षात ठेवा, आपल्याला मागच्या वेळेस मेचा हप्ता जून मध्ये 5 जून या तारखेला मिळाला, म्हणजे जागतिक पर्यावरण दिवशी, म्हणजे जूनच्या या मागच्या आठवड्यामध्ये हप्ता प्राप्त झाला होता। यापूर्वी पण आपण पाहिलं होतं जानेवारीचा 26 तारखेला मिळाला, फेब्रुवारीचा मिळाला आपल्याला मार्च मध्ये 8 मार्चला आणि मार्च महिन्याचा मिळाला 12 मार्चला बघा। आणि त्यानंतर मग पुढे मेचं तसंच झालेलं आहे। मेचा 11वा हप्ता आपल्याला मिळाला कधी, तर जूनच्या 5 तारखेला। आणि त्याचप्रमाणे मग तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न आला असेल, खरंच या जून महिन्याचे वितरण जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे की नाही। चला तर पाहू। आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा। आपण पाहिलं तर प्रत्येक महिन्याला योजनेच्या वितरणाचा दिवस जो आहे तर महिन्याच्या शेवटी असतोय, कधी कधी अगोदर पण असतो, पण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 24 तारखेच्या नंतर शक्यतो जास्तीत जास्त वितरण झालेले आहेत। पण 24 तारखेच्या अगोदर पण 2 मे, 5 जून, 8 मार्च ही तारखा आपण विसरता कामा नाही। म्हणजे अगोदर पण होतं आणि नंतर पण होऊ शकतं, ही बाब कोणी विसरता कामा नाही। मुख्य मुद्दा इथे आपण लक्षात घेतला पाहिजे की 26 तारीख छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे आणि चांगला दिवस आहे। 26 तारीख जून महिन्यामधली तारीख, या तारखेला वितरण व्हायलाच पाहिजे किंवा या तारखेच्या अगोदर वितरण व्हायला पाहिजे। आपल्या अंदाजी तर 26 तारखेपर्यंत वितरण या 12व्या हप्त्याचं व्हायला पाहिजे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी पहिल्यांदा माहिती सांगत आहे की 26 तारखेपर्यंत वितरण व्हायला पाहिजे। खास करून 26 तारखेलाच किंवा 1 ते 2 दिवस पुढे मागे असू शकते, परंतु माझ्या मते पुढे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन 26 तारखेलाच जर वितरण नाही झालं तर मग काय होणार, खरंच मग जूनमध्ये वितरण होणार का? जूनचा जुलैमध्ये वितरण जाणार आहे। एक गोष्ट मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छित, जूनच्या हप्त्यावर आर्थिक निकषाच्या आधारावर उत्पन्नाची पडताळणीचे जे संकट आहे ते अजून गेलेलं नाही। ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांची आर्थिक निकषाच्या आधारावर इन्कम टॅक्स म्हणजे आयकर विभागाकडे ती परवानगी मिळालेली नाही। त्यामुळे आपला महिला व बाल विकास विभाग या प्रकरणी पडताळणी करणार। यामध्ये आता कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे, म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर आणि परवानगी आताच मिळालेली आहे ही बाब आपण लक्षात घेणे गरजेचं आहे। त्यामुळे 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता 26 तारखेपर्यंत आला नाही तर या हप्त्याला जर जुलै उजेडला तर कुणाला त्याच्यामध्ये नवल वाटायला नको। तुम्हाला माहिती, ज्या लाडक्या बहिणीने ITR भरला होता किंवा भरत असतील, खास करून भरत असतील तर अशा आयकर भरणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, घरामधल्या कुठलाही सदस्य भरत असेल अपात्र समजल्या जातील, ती माहिती आता मिळणार आहे। पॅन कार्डच्या संदर्भात तुमचे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, सर्व आर्थिक जी काही आपली कुंडली ही सर्व आपल्याला तिथे कळते, तर त्यामुळे पॅन कार्डची माहिती पण आता मिळणार आहे। त्यानंतर आधार कार्डच्या संदर्भात आहे, जर आर्थिक निकषाच्या आधारावर 12व्या हप्त्याची जर पडताळणीला योग आला आणि येणारच आहे, त्यामध्ये पण शंका नको तुमच्या मनामध्ये। मी जे सांगते तशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत। या आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर जी पडताळणी होणार आहे, यामुळे आपल्या या महिन्याचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा 12वा हप्ता 26 तारखेपर्यंत जर नाही आला तर हा हप्ता मग जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे। कारण की मी पाहिलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्चला भेटला आणि 8 मार्च नंतर 3 दिवस गॅप होता, म्हणजे मग दुसरा हप्ता जो होता मार्चचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता 12 तारखेला, म्हणजेच एक वितरण झालं 8 तारखेला। त्यावेळेस इंटरनॅशनल वुमन्स डे होता की जागतिक महिला दिवस, आणि त्यानंतर 12 तारखेला मार्चच्या हप्त्याचं वितरण झालं। तर तसाच या महिन्यामध्ये मे महिन्याचा तुम्ही 5 जूनला वितरण केलं आहे ना, 5 जूनला तर 2-3 दिवसाचा गॅप होतं, हे वितरण करायला पाहिजे होतं। जुलैचं पण आपण समजू शकतो की ठीक आहे महिन्याच्या शेवटी का होईना पण हे वितरण व्हावं, हे वितरण जुलैमध्ये जाऊ नये। मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण की त्यावेळेस आपण आठवून पाकी फेब्रुवारीच्या नंतर जो 8 तारखेला हप्ता दिला होता त्यावेळेस सरकारवर त्यावेळेस अधिवेशनाचा कालखंड होता, सरकारवर खूप मोठा प्रेशर होता आणि त्यामुळे पटापट जे आहे दोन्ही हप्ते खात्यात आले होते। तर तशाच प्रकारे इथून पुढे पण आपण या संदर्भात सरकारला विनंती करणारच आहोत, त्या संदर्भात आवाज उठवणारच आहोत की जूनच्या हप्त्याचे वितरण याच महिन्यामध्ये व्हावे, पुढे जाऊ नये, ही आपली या संदर्भात येणाऱ्या टायमामध्ये भूमिका असणार आहे। त्यामुळे जूनचा हप्ता जुलैमध्ये त्याच वेळेत जाईल ज्या वेळेस 26 तारखेच्या पुढचा दिवस जे आहे उजेडेल। 26 तारखेच्या पुढे दिवस उजेडायला लागले तर समजायचं आहे की 26 तारखेला एक तर 26 तारखेला वितरण व्हायला पाहिजे। खूप सारे चांगले इव्हेंट्स आहेत या महिन्यामध्ये, आणि जर नाही झालं 26 तारखेला तर हे वितरण जुलैमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। पण
मात्र काळजी करू नका, त्या संदर्भात नक्कीच आपल्या चॅनलवर आपण आवाज उठूयात आणि तुम्हाला या महिन्याच्या 12व्या हप्त्याचा जूनचा लाभ याच महिन्यामध्ये मिळावा. काही अडचणी आले असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.